अखेर विदीप जाधवांचा विमा मंजूर। अजित पवारांसह विमान दुर्घटनेत विदीप जाधवांचा मृत्यू। जाधव कुटुंबियांना किती रुपयांचा विमा मिळणार? पवारांनी कशी घेतली जाधव कुटुंबियांची जबाबदारी? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। याच अपघातात इतर 4 जणांसह अजित पवारांचे अंगरक्षक PSO विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूने जाधव कुटुंबियांचा एकुलता एक आधार हरपला। पण अवघ्या आठवडाभरात जाधव यांचा अपघात विमा मंजूर झालाय। यामुळे जाधव कुटुंबाला आर्थिक आधार मिळालाय। या विम्याची रक्कम किती आहे? जाधव यांच्या कुटुंबाची जबाबदारी पवार कुटुंबाने कशी घेतली? सविस्तर पाहूया। 28 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर निघाले। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीत येत होते। त्यांच्यासोबत PSO विदीप जाधवही होते। पण विमानाला अपघात झाला आणि अजित पवारांसह विमान कर्मचारी आणि अंगरक्षक विदीप जाधव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेला आठवडा उलटला। आता विदीप जाधव यांचा विमा अपघात विमा कंपनीने मंजूर केलाय। विदीप जाधव यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीचा अपघात विमा घेतला होता। विम्याची ही रक्कम 1,05,00,000 रुपये इतकी आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर विम्यासाठी लागणारी सगळी कागदपत्र आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानं हा विमा मंजूर झालाय। यामुळे जाधव कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे। विदीप जाधव हे 2009च्या तुकडीत मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले। 2014 ते 2019 या काळात ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते। 2019 पासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा पथकात PSO म्हणून रुजू झाले। विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत। फलटण तालुक्यातलं तरडगाव हे जाधव यांचं मूळ गाव। सध्या ते कुटुंबियांसह ठाणे जिल्ह्यातल्या कळवा इथं राहत होते। त्यांचं पदवीचं शिक्षण मुंबईत झालंय। देशसेवेची आवड असल्यानं ते पोलीस सेवेत रुजू झाले होते। जाधव यांना एक 13 वर्षांची नेत्रा नावाची मुलगी आणि 9 वर्षांचा अद्वित हा मुलगा आहे। त्यांच्या पत्नी पनवेलच्या आहेत। विदीप जाधव 16 वर्ष पोलीस दलाच्या सेवेत होते। विदीप जाधव अखेरच्या क्षणापर्यंत अजित पवारांसोबत राहिले। तशीच साथ त्यांच्या कुटुंबियांना देणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार जाधव कुटुंबियांच्या भेटीला गेल्या होत्या। तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही जाधव कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। रोहित पवारांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं सांगितलं। दरम्यान खासदार निलेश लंकेंनीही जाधव कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। यावेळी विदीप जाधवांच्या जाण्यानं कुटुंबावर आघात झाल्याचं खासदार निलेश लंके म्हणाले। ते असंही म्हणाले की विदीपच्या रूपानं आपण एकुलता एक मुलगा गमावलाय। पवार कुटुंबियांनी सांत्वन करत आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे। भविष्यात शिक्षणाबाबत किंवा वैयक्तिक कोणतीही अडचण आली तर निसंकोच मला सांगा, असं आवाहन खासदार निलेश लंके यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबाचं सांत्वन करताना केलंय। त्यामुळे अजित पवारांसोबत मृत्यूच्या दारी गेलेल्या विदीप जाधवांच्या माघारी त्यांच्या कुटुंबासाठी पवारांसह पक्षातूनही पाठिंबा मिळाल्याचं दिसून येत आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।